2 किलो जुना लोकवण गहू घ्यायचा, तो मोठ्या डब्यात घालून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालून डब्याला झाकण लावून ठेवून द्यायचं. पुन्हा संध्याकाळी गव्हातील पाणी काढून दुसरे स्वच्छ पाणी घालून झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी गहू चांगला चोळून धुवून घ्यायचा आणि पुन्हा भरपूर पाणी घालून झाकण लावून ठेवून द्यायचं. तिसऱ्या दिवशी डब्याचं झाकण काढून गव्हातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि भिजलेला गहू थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर चालू बंद करून गहू फिरून घ्यायचं. फिरून घेतलेला गहू मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचा. बाकीचा सर्व गहू अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचं. संपूर्ण गहू बारीक करून घेतल्यानंतर चमच्याने हलवून भरपूर पाणी घालून घ्यायचं. आता गहू गाळून घेण्यासाठी डब्यावर पुरणाची चाळण ठेवून त्यामध्ये बारीक केलेला गहू घालून चमच्याने दाबून संपूर्ण चीक गाळून घ्यायचा. राहिलेला चोथा काढून घ्यायचा. संपूर्ण चोथा काढून झाल्यानंतर पुन्हा हा चोथा मिक्सरला लावून पाणी घालून वाटून घ्यायचं आणि पुन्हा गाळून घ्यायचं. संपूर्ण चीक काढून झाल्यानंतर मोठ्या पातेल्याला कॉटनचं कापड बांधून त्याच्यावर बारीक पिठाची चाळणी ठेवून असं 2 वेळा चीक गाळून घ्यायचा. गाळलेला चीक मोठ्या डब्यात घालून घ्यायचा. झाकण लावून रात्रभर ठेवून द्यायचं. चौथ्या दिवशी सकाळी चिकावरील पाणी काढून घ्यायचं आणि खाली राहिलेला पांढरा शुभ्र चीक कुरडईसाठी तयार झाला आहे.